पुणे जिल्हा आणि पुरंदर तालुक्यामध्ये असणारं नारायणपूर एकमुखी दत्त म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या नारायणपूर मधली ही पालखी आहे। ही दिंडी सोहळा आहे। तो दिंडी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं खऱ्या अर्थानं नारायणपूरकरांची वारी विठुरायाच्या दारी निघालेली बघायला मिळतोय। हा आनंद क्षण गेले 23 वर्ष आपण अनुभवताय। एक ही तरुण पिढी जोडली जाते, महिला वर्ग मोठ्या संख्येनं जोडला जातोय। दिवसेंदिवस एक वाढतं वैभव बघून काय आनंद होतोय। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ। ह्या दिंडीमध्ये लहान मोठं गरीब श्रीमंत कुठलाही भेद नाही आणि एकामेकाची इतकं सलोख्याने वागणूक होती। संतांची जी शिकवण आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी। सगळा हा वैष्णवांचा मेळा इतका आनंदाने होतो की तुकाराम महाराजांनी ज्याप्रमाणे सांगितलं की अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळामाळा असो नसो, परत रवी अंत निंदेची तो मुका, तोची संत एका तुका म्हणे। असा हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरला 15 दिवस आनंदाने हरिनाम घेत नामस्मरणाच्या ह्याच्यात तल्लीन होत आनंदाने पंढरपूर विठुरायाच्या भेटीला जात असतो। सगळं विसरून भेदभाव कसलाही नाही, गरीब श्रीमंत मद मच्छर राग लोभ काहीही नसतं, लहान मोठं काही नाही। प्रत्येकजण माऊली म्हणून प्रत्येकाचा मोठी व्यक्ती सुद्धा लहानाच्या पाया पडते, याचं सर्व विरून जाते। हे असा हा सोहळा भव्य दिव्य सोहळा आम्ही 15 दिवस इतके आनंदाने समरस होतो त्यात की त्याला पारावारच उरत नाही आमच्या आनंदाला। एवढे इतका चांगला सोहळा हा सातत्याने आम्ही गेले काही दिवस वाट पाहत असतो आणि ह्याच्यातूनच आम्हाला इतका आनंद मिळतो की असंच हे आनंद मिळत राहो। संतांची जी शिकवण आहे ती आचरणात यावी। नारायणपूरचे सरपंच बापू बोरकर माझे जोडले। बापू साहेब, अनेक वर्षांची परंपरा आपण जपताय। आपण पंढरपूरच्या दिशेने निघाले, लहान चिमुकली थोर ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहे। आपण एक सरपंच म्हणून काय आनंद वाटतो। गेल्या 23 वर्षापासून ही परंपरा श्री क्षेत्र नारायणपूरमध्ये विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्याच नावाने ही दिंडी सोहळा चालू आहे। खूप चांगल्या प्रकारे सर्व ग्रामस्थ, बेवडीचे असतील, हिवरे असेल, नारायणपूर असेल, पोखर असेल, सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन हा सोहळा खूप चांगल्या प्रकारे पंढरपूरच्या दिशेने जात आहे। खूप समाधान वाटत आहे।